मी फक्त माझ्याच बाजूने विचार करते असं नाही रे, आरोहीचाही विचार करते. तुझ्या प्रेमासाठी केवढा मोठा त्याग केलाय तिने. तुझा हेतू कळल्यानंतर सुद्धा ती तुझ्याशी लग्न करायला तयार झाली. खूप मोठं मन आहे तिचं. मग मी सुद्धा माझ्या मनाची समजूत का घालू नये? मी सुद्धा आता माझ्या मायेच्या पाशातून तुला मोकळं करायला हवं. आई प्लीज, तुला कुठलीही ऍडजस्टमेंट करण्याची काही गरज नाही. आजही माझ्यासाठी तू फर्स्ट प्रायोरिटी आहेस. पण तन्मय, खरंच मला तुझा अभिमान वाटतो. सगळी परिस्थिती तिला सांगून तू लग्न केलंयस तिच्याशी. म्हणजे ती नकार देऊ शकली असती, पण तू खोटं नाही बोललास, खरं सांगितलंस तिला. आई, मी आरोहीला अजून काहीच सांगितलं नाही. काय? जे तू खोटं बोललास तिच्याशी? नाही, मी तिला सांगायचा प्रयत्न केला पण मला संधी नाही मिळाली. जेव्हा संधी मिळाली तेव्हा योग्य वेळ नव्हती, पण मी खोटं नाही बोललो. अरे मी तुला बजावलं होतं की लग्नाच्या आधी तिला सगळं खरं सांग म्हणून. संधीची कसली वाट बघतो? संधी हवी आहे ना तुला? जा, आत्ता जा आणि सगळं सांग तिला. अरे तन्मय, उद्या पूजा आहे तुमची लग्नानंतरची. तिला खरं न सांगता देवासमोर बसणारच का तू? आई, मी सांगतो तिला, पण तू त्रास करून घेऊ तू नकोस. आधी जा, जा ताबडतोब जा आणि सांग तिला. हो, मी जातो. आता आरोहीला खरं काय ते कळल्यावर काय करेल ती? तन्मयला समजून घेईल ना? तिने समजून घ्यायलाच हवं. लॉंग डे होता यार, खूप थकायला झालं. ताई, तू पण थकली असशील ना? ये झोप. अप्पू, तू आज तन्वीच्या रूम मध्ये झोपशील? अगं तन्वी पण इकडेच झोपते. हा? हो ना? काय ग, काय झालं? अगं झोपू दे ना तिला पण. हं? एवढी कसली घाई झाली आहे म्हणजे? झोप तू. ठीक. काय झालं ताई? रागवलीस का? ऐक ना, आम्ही झोपलो तर चालेल ना इथे? का आपण तिघं जायचं माझ्या खोलीत झोपायला? ए काय ग तन्वी, काय त्रास देतेस माझ्या ताईला? मी खरंच त्रास देताय दोघी मला. अच्छा, म्हणजे आम्ही त्रास दिलेला नाही आवडत आहे का तुला? तन्मयनी त्रास दिला तर चालेल ना? बापरे, बघ ना. बर, एक वेळ मला हकलती असते ठीक आहे, पण स्वतःच्या सख्ख्या बहिणीला पण हकलतीयस? ओके ओके ठीक आहे. आज तुझा दिवस आहे ना? नाही नाही सॉरी, तुझी रात्र आहे ना? एन्जॉय. हा, बाय बाय. बर, मग मी पण निघते. पण लक्षात ठेव, उद्या पूजा आहे, त्यामुळे पूजा झाल्याशिवाय काहीच नाही. बरं बरं गुड नाईट. ठीक आहे, आत्ता हकलं होतेस आम्ही जातो, तर तेरा पीछा नहीं छोड़ने वाले हम. बारीक नजर आहे माझी तुझी. आणि मी पण कान लावून आहे दरवाजाला. अगं ताई, अरे हो हो, निघतोय. तू मला नकार दिलास का? त्या तन्मयसाठी. आरोही, तू मला
कधी ओळखूच शकली नाहीस ग. माझं प्रेम तुला कधी कळलंच नाही. हेच माझं दुःख आहे. नाही, आता मला तुमच्याकडून माझे सगळे हिशोब चुकते करायचे. तू माझी नाही ना होऊ शकलीस, तर मी तुला तन्मयची नाही होऊ देणार नाही मी तुला. दुसरा प्लॅन करायला लागेल. जिजू वाव. हाय. हॅलो. ए थांब. काय झालं? हे काय, आरुताई आणि तुला एकत्र यायला मी किती कष्ट घेतलेत माहितीये ना. आणि मी तर तुझ्या लग्नात राब राब राबलीये. बरं मग बरं मग तुला साधं थँक्स म्हणावं असं नाही वाटत आहे? थँक्स. ए फक्त थँक्स नाही चालणार हा? प्रायश्चित्त घ्यावं लागेल. लवकर बोला. ह्याला पण किती घाई झाली आहे बघ. बघ ना. हे बघ, आम्हाला ट्रीट हवी. बरं दिली. दिली? काय दिली? कधी दिली? आम्हाला आत्ता ट्रीट हवी, कळलंय? चलो आईस्क्रीम खिलाओ. आत्ता? आता आईस्क्रीम वगैरे काही नाही. हा, खूप रात्र झाली, आता नको. ए आजची रात्र ना खूप मोठी आहे, ती लगेच नाही संपणार. सो तू आम्हाला आईस्क्रीम देऊच शकतोस. लवकर दे. आणि तुला स्वस्तात कटवतोय, कळलं? त्यामुळे नाही ना दिलंस आईस्क्रीम तर आज रात्री आम्ही तुला भूत बनवून छळू. आरोहीचा मेसेज आलाय. वाच वाच. कुठेस? लवकर ये, मी वाट बघतीये. फोन दे. लंबी जुदाई. ए रिप्लाय कर पटकन. मी तन्वी आणि अर्पिता सोबत बिझी आहे, तासभर लागेल. ए तासभर काय काय चाललं तुमचं? फोन दे इकडे माझा. नाही, अजिबात नाही. ए रिप्लाय आला. ओके. फोन दे. अजिबात देऊ नकोस. ओके ओके ओके, मी देतो तुम्हाला ट्रीट, पण आत्ता नको. खूप लेट झालंय. हे बघा, ए नाही, आम्हाला आत्ताच हवंय. आता आता मी बाहेर नाही पडू शकत आहे. मी तुम्हाला पैसे देतो. चालेल, दे पटकन लवकर फास्ट. अरे याला किसाच नाही. फोन आहे ना तुझ्याकडे? ठीक आहे, मग पैसे अकाउंट ट्रान्सफर कर. चालेल आम्हाला. अरे मी लवकर येणार होतो. बघ ना, ही तन्वी आणि अर्पिता अगं मला सोडतच नव्हते. कसं बसं पटवून इकडे आलोय मी. खूप त्रास देतात ग. अरे मला तुला कन्फेस करायचं. आय होप तू मला समजून घेशील. आरोही
आरोही, आरोही, तुला एकदम ताजी आहेत ना? हे घे गाठ बांधली. मी नाही जाणार अगं तिकडे इथं. अगं काय झालं की नाही तुमचं? एक साधं तोरण लावायला अर्धा तास अशीच चालवतं का खानावळ तुमची? की आरोही तर अजून खोलीच्या बाहेर आलीच नाहीये. उठले की नाही कोणास ठाऊक. हिच्या लग्नानंतरची पूजा हिने सकाळी लवकर उठायला नको? आणि मग बोललं की सासू वाईट. आई मी बोलवून आणते तिला. काल तन्मय आरोहीशी बोलणार होता. काय झालं असेल? दोघांमध्ये त्यावरून काही बिनसलं तर नसेल? तन्वी, थांब थांब, तू मी बघते. तू ये इकडे. तुम्ही आवरा लवकर आणि जरा बाहेरच्या रांगोळीचं बघ फुलांच्या. आटपा पटकन. हे काय तुम्ही आतापासून का तयार झालाय? वक्तशीरपणा मी परदेशात शिकून आलेलो आहे. आणि मी ना जन्माला आलो ना तेव्हापासून ते हक्तशीर कळलं वक्तशीर टायमावर. अरे बाबा, तुमच्या दोघांची सुरुवात झाली काय? अरे पण तुम्ही कशासाठी तयार झालाय? पूजेसाठी? वेणुबाई तुम्ही फक्त हो बोला. हा, नाही म्हणजे मला असं बोलायचं होता की वेणुबाई जर हो बोलल्या ना तर आपण पूजेसाठीच काय कशासाठी पण यायला तयार आहे. हा. अरे पण तुम्ही आतापासून कशाला तयार झालाय? तुम्ही नंतर या की. इकडा वी शुड गो अर्ली. दे आर अवर व्हॅज नो. आमचीही काही मदत झाली तर? ओ सड्डी, थोडी मदत होगी तो चंगा होगा ना. नाही नाही होणार, गडबड होईल. उगाच गर्दी करू नका तिकडे. नाही नाही मी काय बोलतो वेणुबाई, वत्सलाबाईंची तब्येत बरी नव्हती ना म्हणून सांगत होतो. हो ना, म्हणूनच तर मी तयार झालीये. मी जाते मदतीला. हा पण मी येतो ना तुमच्या मदतीला. हा? मी पण येतो. मी पण. तुम्ही कोणी येऊ नका. अप्पू येणार आहे मला घ्यायला. हा, अजून अप्पू कशी आली नाही? वेणुबाई, हो वेणुबाई ऐका ना. हो, वेणुबाई, वेणुबाई. मी आलो होतो. हे तुमच्यामुळे झालं याचं. मध्ये मध्ये घुसता मी पण म्हणून. हम होंगे कामयाब एक दिन. हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास. हम होंगे कामयाब एक दिन. हो, हो. वाह, कसं वाटलं गाणं? बेस्ट. या पेढा खा. हे पेढा आहेत आमच्या बिझनेस पार्टनर साठी. हा, तो आता आमचा बिझनेस वाढवणार आहे. ते काय म्हणतात ते त्यावर टर्नओव्हर. वा वा वा. जाग्या आम्ही तुम्हाला लई वाईट वागवतो रे, पण तुम्ही हुशार आहे. तेव्हा आता आम्ही असं जाहीर करतो की आज आपल्याकडं आग्रहाची मालकीन आलेली आहे. म्हणजेच आग्रहाची मालकी आलेली आहे. दाजी,
आ, तो पोरगा आपल्या संग डबल गेम खेळत नसल? आई शपथ, तुम्ही ना खरकट्या तोंडाच आहे, अपशकुनी आहे. अहो एक सण तरी आनंद टिकू द्यायचा की. आ, अहो दाजी, मला नुसती शंका आली म्हणून बोललो. तुम्ही शंका. दाजी, नुसतं बोलणं झालंय, पण तो पोरगा तसा वागला नाही तर? हाँ शेठ, नहीं तो अपन पेड़े खा के येड़े बन जाएंगे. हा, तुम्ही दोघं बी आज एकापेक्षा एक चांगल्या गोष्टी करताय. तो आपल्याशी तसं वागल सांगता येत नाही. वर्गीयानं पैसा भेटला की मग तो आपल्यात कशाला येईल खेळायला. या नवरा बायकोचा भातुकलीचा खेळ सुरू होण्याआधीच त्या चिकन चोपड्याच्या काय डाव आहे ते बघायलाच पाहिजे. माझं नाव राया, माझ्याकडं नाही दया माया. तन्मय, तन्मय, आरोही, तन्मय, आरोही, तन्मय उठ. तन्मय, आरोही, तन्मय, आरोही, आरोही, तन्मय उठ. तन्मय उठ उठ उठ. काय झालं? अरे आरोही कुठे आहे? अरे असेल इथेच. असेल इथेच काय? केव्हाची हाका मारते मी. काय झालं? तू सांगितलंस ना तिला? हा, बोललास ना तिच्याशी? मग काय ती नाराज झाली का? काही बिनसलंय का? नाही आई, काल रात्री तिला सांगायला आलो तेव्हा ती झोपली होती. मला संधीच नाही मिळाली. संधी नाही मिळाली? कसली संधी नाही मिळाली?